राजकारण ते समाजकारण, तुमच्या आमच्या समस्या व त्यावर आवाज उठवणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पीजे मराठी न्यूज. मंगेश साबळे यांना मारण्याची सुपारी. साबळेंचा आमदार अनुराधाताई यांचे पती व मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यावर खळबळजनक दावा. सरपंच मंगेश साबळे यांनी एक खळबळजनक दावा केला असून फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी मला मारण्याची सुपारी दिल्याचा दावा त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाहुयात साबळे नेमकं काय म्हणाले. तर आजचा जो विषय आहे याच्यावर मला देखील विश्वास नाहीये, पण एका भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी मला घरी बोलवून हा विषय सांगितला, अक्षरशः चहा पाजून सांगितला, म्हणून तुमच्या समोर मांडतोय. तर आमच्या तालुक्यात अनुराधाताई चव्हाण म्हणून या आमदार आहेत आणि त्यांनी तालुक्याचे प्रश्न सोडावे यासाठी आम्ही त्याला मोठ्या अपेक्षेने आमदार केलं होतं. महिला आमदार आहे, कर्तव्यदक्ष असतील असं वाटलं होतं. आमच्या तालुक्यामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं. बस स्टॉपचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, शालेय शिक्षणाचा, आरोग्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं. 3 वर्ष झाले गाय गोठ्याचे बिलं नाहीयेत, विहिरीचे बिलं नाहीयेत, ते बिलं पडतील असं वाटलं होतं. सदस्यापासून, सरपंचापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानापर्यंत त्यांची सत्ता आहे, मात्र कुठलंही काम शेतकऱ्याचं होत नाहीये. अशामध्ये भाजपच्या एका जिल्हा परिषदच्या सदस्याने मला घरी बोलवून सांगितलं की भाऊ तुम्ही सांभाळून राहा, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम होणार आहे आणि बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांनी तुमची सुपारी देण्याचं ठरवलंय. असा विषय आमच्या कानावर आलाय, असा विषय आमच्या चर्चेत झालाय. मला त्यांना एकच सांगायचंय की भाऊ मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मरणाला मी कधीच घाबरलो नाही, घाबरत नाही आणि घाबरणार नाही. ज्यावेळी मी टीव्ही सेंटरच्या संभाजीनगरच्या टावरवर चढलो होतो वडिलांसाठी, त्याच वेळी मी मेलेलो आहे असं समजून या समाजामध्ये मी काम करतोय. मी ऑलरेडी अगोदरच दाखवून दिलंय, सांगितलंय तुम्हाला की हम छावा के बछड़े हैं, मौत के घुंगरू पैरों में बांध कर हम घुमते. तुमच्या अशा फोकळ धमक्यांना आम्ही घाबरणारे नाहीयेत. मात्र तरी देखील पुढच्या 1-2 महिन्यामध्ये माझा कार्यक्रम झालाच समजा तर याला जबाबदार अतुल चव्हाण आहे असं मी म्हणणार नाही. याला जबाबदार मीच आहे, कारण मलाच शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, 18 पगड जातीसाठी लढण्याचा माझ्या काळजामध्ये कळवळ आहे आणि म्हणून मी त्यांच्यासाठी लढत असतो. कोणी मला मारेल आणि कोणाला मला मारायचंय, कोणाला मला डॅमेज करायचंय म्हणून मी कधीच लढलो नाही, लढत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं एक सांगणं आहे, या अतुल चव्हाण सारखे अधिकारी तर तुम्ही अगोदर फोपावले पाहिजे. एकाच तालुक्यामध्ये बायको आमदार असताना, पुतण्या जिल्हा परिषद सदस्य असताना, त्या विभागाचा, बांधकाम विभागाचा अधिकारी त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही कशी नियुक्ती देता याचं देखील आम्हाला नवल वाटतं. सर्वात अगोदर मुख्यमंत्र्यांनी या अतुल चव्हाणची बदली या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून करावी आणि त्यानंतर यांनी जे जे काही कारनामे केलेले आहेत आता यांचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. हे आमच्या नादाला लागलेले, आम्हाला खेटलेले, आम्ही नंगाट आहे, आम्ही विकार आहे, आमच्याकडे हरवण्यासारखं, आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. मात्र तुम्ही काचाच्या घरात राहतात आणि आता तुम्ही दिलीच आहे सुपारी तर तुमचे पैसे देखील वायाला जायला नको. आणि म्हणून या ठिकाणी इथून पुढे तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. या अतुल चव्हाणने खाल्लेला 1-1 रुपया, या अतुल चव्हाणने केलेला 1-1 रुपयाचा भ्रष्टाचार उघडा पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही आता करणार आहोत. पीजे मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका.